नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या अशा 2 अपडेट पाहणार आहोत, ज्या पवित्र पोर्टल शिक्षक पदभरतीसाठी खूप महत्त्वाच्या आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले, त्या निर्णयांमध्ये मुख्यमंत्र्यांसकट बाकीचे सुद्धा मंत्री उपस्थित होते आणि त्यामध्ये खूप महत्त्वाचे असे निर्णय घेतले. त्यातील जे 2 निर्णय आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता यातील जो एक जी.आर. आहे केंद्रप्रमुख पदभरतीचा, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक यांची जी पदोन्नती आहे, त्या पदोन्नतीच्या संदर्भात टी.ई.टी. किंवा सी.टी.ई.टीचा जो नियम लागू करण्यात आलेला आहे, त्या संदर्भातली ही अपडेट आहे. नव्यानं आलेलं परिपत्रक आहे. आता त्यातली अपडेट ही बऱ्यापैकी प्रमाणात सेमच आहे, की बघा कुठलीही एक्झाम असो, तुम्ही हे माइंड सेटच ठेवा की तुम्हाला टी.ई.टीची एक्झाम पास करावीच लागेल. जिथे टी.ई.टी उल्लेख येतो तिथे त्याला ऑप्शन सी.टी.ई.टी आहे. आता यातून जे परिपत्रक आहे त्यातून आपण डायरेक्ट खालच्या याच्यावरती येऊया. इथे बघा, यावरून हे स्पष्ट होते की, म्हणजे वरती जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे परिपत्रकामध्ये, त्यातून आपण डायरेक्टली शेवटच्या पेजवरती येऊया की यावरून हे स्पष्ट होते की सध्या निवड सूची वर्ष 2025-26 सुरू आहे. यासाठी 2025 रोजीची पात्रता विचारात घ्यावी लागते. 2025 रोजी सेवा ज्येष्ठतेच्या सूचीच्या आधारे पदोन्नतीची कार्यवाही करावी लागणार. तसेच पदोन्नतीसाठी पदे शिल्लक राहत असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकासह अर्हता धारण करणारे कर्मचारी यांना विचारात घेऊन रिक्त पदांच्या पदोन्नतीची कार्यवाही करता येईल अथवा पुढील वर्षाच्या निवड सूचीनुसार पदोन्नतीची कार्यवाही करता येईल. ही जी कार्यपद्धती आहे त्याचा परिणाम पवित्र पोर्टलवर असणाऱ्या शिक्षक पदभरतीसाठी होणार आहे. त्यामुळे इथे बघा की ही जी वरीलप्रमाणे जी शिक्षकांची विविध पदोन्नतीची कार्यवाही आहे ती उतरत्या क्रमाने शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, म्हणजेच थोडक्यात काय, ही अशा प्रकारे उतरत्या क्रमाने केल्यास त्या गटातील पदे रिक्त होऊन जास्तीत जास्त पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होऊन, कारण हा सिक्वेन्सने केल्यानंतर रिक्त कोणत्या जागा जास्त होतील, ज्या पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत, त्या वरच्या जागा रिक्त झाल्यानंतर खालचे उमेदवार आपोआपच वरती पदोन्नतीने वरती जातील. मग ही पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण करता येईल. सदर पदोन्नतीची कार्यवाही वेळेत पूर्ण झाल्यास खालची रिक्त होणारी पदे कोणती असतील? मग शिक्षकांची, कारण ती पदोन्नतीने ते शिक्षक वरच्या लेवलला जाणार. रिक्त होणाऱ्या जागा असणार त्या शिक्षकांच्या. तर ही जी शिक्षकांची रिक्त पदे होतील त्यातून रिक्त होणारी जी पदवीधर शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक आहे, यासारखी अध्यापकीय पदे पवित्र पोर्टलच्या मार्फत पदभरतीची कार्यवाही पूर्ण करता येईल. म्हणजे ह्या जागा जेव्हा भरतील तेव्हा खालची पदे आपोआपच रिकामी होतील आणि ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरता येतील. त्यानंतर काही जिल्ह्यात परिषदांमधील पदोन्नतीबाबत उच्च न्यायालयात ज्या काही याचिका दाखल आहेत त्यामध्ये वेळीच शपथपत्र दाखल करून याचिका निकाली काढून त्यानुसार पदोन्नतीची कार्यवाही करता येईल. याबाबत शासकीय जिल्हा परिषदांचे वकील यांच्याशी संपर्क साधून तात्काळ कार्यवाही करावी. म्हणजे ज्या काही पेंडिंग केसेस आहेत त्यावर सुद्धा लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, वरील बाबी विचारात घेऊन शिक्षकांच्या पदोन्नतीची कार्यवाही न्यायालयाचे आदेश व प्रचलित तरतुदी विचारात घेऊन कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शिक्षण अधिकारी यांनी संचालनालयास सादर करावायचा. म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये पदोन्नती असली तरी हा जो नियम आहे वरचा टी.ई.टी किंवा सी.टी.ई.टीचा, तो तुम्हाला उत्तीर्ण होणे आवश्यकच आहे, तो कंपल्सरी आहे. आता यावरती सुद्धा भरपूर याचिका झाल्या. म्हणजे जुन्या शिक्षकांना टी.ई.टी नसावी, ठीक आहे, नव्याने येणाऱ्या पदभरतीमध्ये नवीन नियम आला आहे तर त्यानुसार असावं, टी.ई.टी पास असावी, किंवा जर आधीच टी.ई.टी होती पण काही शिक्षक पात्र नव्हते, काहींना त्यामध्ये मुदत देण्यात आलेली आहे की तुम्ही एवढ्या 2 वर्षामध्ये ही पात्रता परीक्षा पास करा. म्हणजे दोन्ही पण वाद आणि युक्तिवाद दोन्ही साईडनी झालेला आहे. म्हणजे जे ऑलरेडी कार्यरत आहेत त्यांच्या दृष्टीने टी.ई.टी नसावी आणि जे नवीन आहेत त्यांच्या दृष्टीने त्यांनासुद्धा कंपल्सरी असावी. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, कंपल्सरी असावी पण आणि नसावी पण. यावरती भरपूर याचिका पण झाल्या, परंतु अंतिम टप्प्यामध्ये तो निर्णय आला होता
की जे ऑलरेडी काम करतात त्यांच्यासाठी मुदत दिलेली आहे, त्या वर्षांमध्ये त्यांनी ती पास करावी. आणि जे खूपच सिनियर आहेत, जे 2-4 वर्षात रिटायर्ड होणार आहेत, त्यांच्यासाठी ती सूट मिळालेली आहे. परंतु तरीसुद्धा हे जे पदोन्नतीने भरण्यात येणारी पदे आहेत त्यांच्यासाठी मात्र TT कंपल्सरी आहे. TT म्हणजेच CTT सुद्धा, तो एकमेकांना ऑप्शन आहे, म्हणजे दोघांची व्हॅल्यू सेम आहे. ती एक्झाम तुम्हाला पास केल्यानंतरच ते तुम्हाला पदोन्नतीचा फायदा त्या ठिकाणी मिळणार आहे, असं या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. महत्त्वाचा निर्णय आहे, कारण पोर्टलला जे जाहिराती येणार आहे तो त्याचा इफेक्ट हा असणारच आहे. त्याचप्रमाणे ज्या पेंडिंग केसेस आहेत त्यावर सुद्धा काम करायला सांगितलेलं आहे. आता त्यानंतर दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रिझर्व आणि ओपन कॅटेगरी. आत्तापर्यंत आता हेच बघा तुम्ही, TTचा किंवा CTTचा, TTचंच बोलूया आपण, की 55% 60% ह्या क्रायटेरियावर सुद्धा भरपूर म्हणजे याचिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बऱ्याचदा कोर्टात केस चालू होती आणि पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीला वेगळा निर्णय देण्यात आला होता आणि आता 1-1.5 महिन्यापूर्वी पुन्हा दुसरा निर्णय त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पहिल्यांदा होतं असं की जेव्हा 55% मार्क्स घेऊन जेव्हा शिक्षक पात्रता परीक्षा पास करतो तर ते ओपन कॅटेगरीमधून ते पुढे लाभ घेऊ शकत नव्हते. नंतर आलेल्या निर्णयामध्ये जरी तुम्ही 55%ने तुम्ही पास असाल आणि ओपनचं मेरिट क्रॅक करत असेल तर तुम्ही रिझर्वेशनचे विद्यार्थी ओपनमध्ये तुम्ही ॲप्लिकेबल होतात, तिथे तुमची निवड होऊ शकते, असा निर्णय दिलेला होता. म्हणजे रिझर्वेशनमधनं तुम्ही TT किंवा CTT पास असाल तरीसुद्धा ओपन कॅटेगरीचं मेरिट क्रॅक करून तुम्ही त्या जागेवर पात्र होतात, असा निर्णय देण्यात आला. परंतु आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले ती न्यूजसुद्धा कालपासून बऱ्यापैकी प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा फिरत आहे. आता बघा, मूळ तत्त्व आहे समान संधी, म्हणजेच ओपनच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय नको, ओपनमधनंच जावं आणि रिझर्वेशनवाल्यांनी रिझर्वेशनमधनंच जावं, ही आहे समान संधी. आता जेव्हा राखीव प्रवर्गातील उमेदवार तुम्ही वयाचं कन्सेशन घेत असाल, शैक्षणिक अर्हता आहे, पर्सेंटेज काही ठिकाणी असतात, जेव्हा एखाद्या ओपन कॅटेगरीला तुम्हाला 55% लागत असेल तर रिझर्व कॅटेगरीला त्या ठिकाणी 50%चीच मर्यादा असते, म्हणजे कन्सेशन आलं त्याच्यामध्ये पर्सेंटेजमध्ये. वय असतं, आता शिक्षक भरतीचा विचार केला तर 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आहे, रिझर्वसाठी तुम्हाला 42-43 वर्ष आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला वयाची सूट मिळते, शैक्षणिक अर्हतेत सूट मिळते, एक्सपिरियन्समध्ये सुद्धा सूट मिळते आणि परीक्षेच्या बसण्याच्या ज्या संधी आहेत, आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये MPSCचा किंवा UPSCचा त्या एक्झामचा विचार केला तर तुम्हाला जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना मोजून 5 संधी आहेत आणि जे रिझर्वेशनवाले आहेत त्यांच्यासाठी ते वयाची मर्यादा ओलांडोपर्यंत असं UPSCचा क्रायटेरिया आहे. म्हणजे असं जे आहे ती परीक्षेला बसण्याची संधी यामध्ये सुद्धा सवलत घेतात. त्यामुळे आता प्रवर्गामध्ये बघा, एक्झामची फी भरताना त्यामध्ये फरक असू शकतो, त्याचा या ठिकाणी काहीही उपयोग नाही. परंतु तुम्ही वयाची, शैक्षणिक अर्हता असेल, पुन्हा एक्सपिरियन्स असेल आणि तुम्ही किती वेळेस एक्झामला बसता, ह्या सगळ्यामध्ये जर तुम्ही सवलतीचा लाभ घेत असाल तर अशा उमेदवारांना पुन्हा खुल्या प्रवर्गातील जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश दिल्यास ज्या उमेदवारांना अशी कोणतीही सवलत उपलब्ध नाही ते समान संधीच्या परिस्थितीपासून वंचित राहतात. कारण ओपनच्या विद्यार्थी तिथपर्यंत पोचण्यासाठी सगळे क्रायटेरिया हे ओपनमधनं पार करून तिथे पोचलेले असतात आणि मग जर रिझर्वेशनवाले आहेत तर ते कमी मार्क्स घेऊन सुद्धा त्याच विद्यार्थ्याबरोबर तिथे येऊन पोचलेलं असतात. आणि एंडला जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, जी शेवटची एक्झाम असते, जी मेन असते परंतु शेवटची असते, त्यामध्ये जर जास्त मार्क्स मिळाले तर त्या विद्यार्थ्याची निवड होत होती. म्हणून हा निर्णय असा दिला आहे की या परिस्थितीमध्ये जे समान संधी आहे ती वंचितच असते, त्या उमेदवारांसाठी हा अन्यायकारक निर्णय आहे. आणि याबाबत केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयासह अन्य राज्यांनी सुद्धा यामध्ये बदल केलेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण MAT यांनी सवलती घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारने त्वरित धोरण तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्य सरकारने आता हे धोरण तयार केले असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यानुसार आता राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जर वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि परीक्षेस बसण्याच्या संधी, परीक्षा शुल्क सोडून याचा जर फायदा घेतला असेल, सवलत घेतली असेल, तर अशा उमेदवारांची गणना संबंधित राखीव प्रवर्गातूनच करण्यात येईल. त्यांना खुल्या प्रवर्गात दावा करता येणार नाही. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही कुठल्याही टप्प्यामध्ये जर सवलत घेतली असेल तर तुमचा विचार मग रिझर्वेशनमधनंच केला जाईल. फॉर एक्झाम्पल म्हणून बघा, तुम्ही आता समजा एखादा उमेदवार आहे आणि त्याने जर वयामध्ये पण सवलत नाही घेतली, कुठल्याही पात्रतेमध्ये तुम्ही सवलत नाही घेतली, म्हणजे रिझर्वेशनमधनं नाहीच आहात, तुम्ही ओपन कॅटेगरीचेच आहात, कुठलीही सवलत घेतली नाही आणि तुमची गुणवत्ता तुम्ही खुल्या कॅटेगरीतच आहेत, तर तुमची निवड खुल्यातनंच होणार आहे. ऑलरेडी तुम्हाला कुठलंच रिझर्वेशन नाही आहे. तुमचे जेवढे मार्क्स जास्त त्याप्रमाणे तुमची निवड होईल. त्यामध्ये दुसरा समजा एखादा विद्यार्थी आहे, पण तो आहे रिझर्वेशन कॅटेगरीमधनं बिलॉंग करतो आणि त्या विद्यार्थ्याने समजा रिझर्वेशनमधून आहे, परंतु त्याने वयाची पण सूट घेतलेली नाही, त्याने कुठल्याही शैक्षणिक अर्हतेमध्ये पर्सेंटेजची सुद्धा सूट घेतलेली नाही आहे किंवा ज्या अटेम्प्ट असतात त्याची सुद्धा सूट घेतलेली नाही आहे, म्हणजे कुठलीच सूट घेतली नाही आहे विद्यार्थी रिझर्वेशन कॅटेगरीचा, परंतु कुठल्याही टप्प्यामध्ये कुठलीच सूट घेतलेली नसताना त्याचं मेरिट जर ओपनच्या विद्यार्थ्या एवढं असेल तर मात्र त्या विद्यार्थ्याची निवड ओपनच्या जागेवर होऊ शकते. होणारच, कारण की सूट घेतलेली नाही कुठल्याच टप्प्यावरती. समजा एखाद्या रिझर्वेशन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याने वयाची सूट घेतली, आता 38 वर्ष आहे आणि तुम्ही जर 40व्या वर्षी शिक्षक पदभरतीमध्ये आता येणाऱ्या टेटमध्ये समजा तुम्ही अप्लाय केलं आणि बाकी पुढच्या सगळ्याच गोष्टी, मग तुमचे पर्सेंटेज ओपनचा क्रायटेरिया क्रॅक करत असेल, तुमचे मार्क्स करत असतील, तुम्ही TT किंवा CTT सुद्धा तुम्ही समजा 60% पास असाल, परंतु तुम्ही सूट कुठे घेतलेली आहे, कुठल्याही टप्प्यावर म्हटल्यावर तुम्ही वयाची तर सूट घेतलेली आहे, मग अशा वेळेस तुमची निवड ही रिझर्वेशनमधनंच होणार. ओपनचा क्रायटेरिया तुम्ही क्रॅक करता, मार्क्सने तुम्ही समजा ओपनच्या एवढेच मार्क्स तुम्हाला आहे, पर्सेंटेजसुद्धा शैक्षणिक अर्हतासुद्धा तेवढीच आहे, सगळ्या गोष्टी तेवढ्याच आहेत, पण तरी पण तुमची निवड ही रिझर्वेशनमधनंच होणार, ओपनमधनं का नाही होणार, कारण तुम्ही या ठिकाणी वयाची सूट घेतलेली आहे. म्हणजेच रिझर्वेशनचे जे काही सवलती मिळतात, कुठल्याही टप्प्यावर तुम्ही एखादी जरी सूट घेतली असेल तरी पुढे जाऊन तुमचा विचार हा रिझर्वेशनमधनंच होणार, ओपनच्या जागेवर नाही, भले तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जास्त मार्क्स असतील तरीही. हा मंत्रिमंडळात झालेल्या ज्या बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आला तो निर्णय फक्त मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. म्हणजेच ओपनमधनं तुम्हाला कुठलीही गोष्ट पास व्हायची असेल किंवा ती निवड त्या प्रकारे तुम्हाला व्हायची असेल तर तिथे ओपनमधनं तुम्हाला जाण्यासाठी तुम्हाला कुठल्याही वयाची सवलत, जर रिझर्वेशन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि तुम्हाला कॉम्पिटिशन ओपनसोबतसुद्धा करायचं असेल तर तुम्हाला वयाची सवलत घेऊन चालणार नाही, तुम्हाला मार्क्सची सवलत घेऊन चालणार नाही आणि जे अटेम्प्ट असतात त्याचीसुद्धा सवलत घेऊन चालणार नाही, एक्सपिरियन्सची सवलत घेऊन चालणार नाही. आता शिक्षक पदभरतीमध्ये अटेम्प्ट आणि एक्सपिरियन्स ह्या गोष्टी नसतात, परंतु वयाची सवलत आहे, यामध्ये पर्सेंटेज आहे, तुम्हाला ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला पर्सेंटेजची सवलत आहे. त्याचप्रमाणे TT किंवा CTTचा जो क्रायटेरिया आहे 55% 60%, ह्याच्यामध्ये सुद्धा सूट आहे. म्हणजे ह्या 3 गोष्टी आहेत. मग तुम्हाला या 3ही ठिकाणी कुठलीही सवलत घेता येणार नाही, तर तुम्ही ओपनच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन करू शकता. आणि जर तुम्ही कुठल्याही टप्प्यावर घेतलीच तर मात्र तुम्हाला सिलेक्शनच्या वेळेस तुमचा विचार तुमच्या कास्टमध्ये जे रँक असेल, जे काही पर्सेंटेज, जे मार्क्स असतील, सगळ्यात टॉप ज्याला मार्क्स त्याचे सिलेक्शन होणार. आता यातून अजून एक खूप मोठा यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो. जर हा निर्णय शासन निर्णय म्हणून पवित्र पोर्टलला किंवा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जर हा निर्णय काढला आणि TT CTTचा जर क्रायटेरिया बदलला, बघा याआधीसुद्धा नियम बऱ्याचदा बदललेत, हे तुम्ही बघताय डोळ्यांनी, हे जाणताय तुम्ही. TT CTTचा नियम पहिला वेगळा लावला, दुसरा वेगळा लावला, 1.5 महिन्यापूर्वी पुन्हा तिसरा निर्णय आला. त्यापेक्षा जर तुम्ही कास्टमधनं म्हणजेच 55% घेऊन जर तुम्ही एक्झाम पास असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही. CTTचे आत्ताच ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत, अजून तुमच्याकडे जवळपास 1 महिना आहे, एक्झामला तर 2 महिने आहेत.
तुम्ही अजूनसुद्धा तुम्ही एक्झाम पास करू शकता. हा नियम कधीही बदलतात आणि कधीही या गोष्टीमध्ये बदल होऊ शकतो. मग अचानक जर बदल होतात तेव्हा तुमच्या हातात तितका वेळ नसतो. बघा तुम्ही आता जे शैक्षणिक अर्हता आहे ते पर्सेंटेज वगैरे असतात ते आता तुम्ही बदलू नाही शकत, कारण तुम्ही ग्रॅज्युएशन करून भरपूर पुढे आलेला असतात. पोस्ट ग्रॅज्युएशन करून आता डी-एड बी-एड हे नंतर केलेलं असतं. तुम्ही आता त्या याच्यामध्ये बदल नाही करू शकत. परंतु तुम्ही यामध्ये तुम्ही एक सुधारणा करू शकता. जर रिझर्वेशनमधनं तुम्ही पास असाल तर ओपनमधनं पास करून घ्या तुमची टी-ई-टी किंवा सी-टी-टी. टी-ई-टी तर आता तुमची एक्झाम होईलच, परंतु सी-टी-टी अजून ॲप्लिकेशनच सुरू आहेत. एक्झाम होईल, एक्झाम पण सोपी असते, रिझल्ट पण तुम्हाला लगेचच 1 महिन्यात मिळून जातो. भले तुम्हाला ह्या भरतीत नाही फायदा झाला तर पुढे तरी होणारच आहे त्याचा फायदा. दुसरी गोष्ट आहे अशी की आता हे जे आहेत रिझर्वेशन झालं, ज्याला आपण उभं आरक्षण असं म्हणतो, परंतु जे समांतर आरक्षण आहे ज्याला आपण आडवं आरक्षण म्हणतो, यामध्ये सुद्धा खूप मोठा परिणाम होणार आहे जर हा निर्णय लागू केला. कारण की जे समांतर आरक्षण आहे त्यामध्ये उभं आणि आडवं जे आरक्षण आहे, तुम्हाला आता उभ्यामध्ये काय येतं, तुम्ही ओपन आहे, SC ST OBC SBC हे जे मराठा हे जे प्रवर्ग आहे याला आपण उभं आरक्षण बोलतो. आणि आडवं म्हणजे काय असतं समांतर आरक्षणामध्ये, की जे प्रकल्पग्रस्त आहेत, खेळाडू आहे, भूकंपग्रस्त आहेत, हे जे आरक्षणाचे प्रकार आहेत आता यांना सूट असते. आता सगळ्यात जास्त प्रॉब्लेम त्यांचा सुद्धा होणार आहे, कारण ते त्यांच्या म्हणजे समांतर आरक्षणासोबत त्यांच्या रिझर्वेशनच्या कॅटेगरीत सुद्धा ॲप्लिकेबल असतात आणि जर त्यांचे मार्क्स चांगले असेल तर ते ओपनच्या कॅटेगरीत पण पास असतात. मग जर ते याचं आरक्षण घेत असतील तर त्यांना ओपनमध्ये जाता येणार नाही. हा जो आत्ताचा नवीन नियम आलेला आहे त्यानुसार मी आता हे सांगितलेलं आहे. बघूया आता बैठकीमध्ये हा निर्णय ऑलरेडी घेण्यात आलेला आहे. आता याचं जे नवीन परिपत्रक येईल त्यावेळेस आपण पाहूया, कारण हा जो क्रायटेरिया आहे 55% 60%, आता न्यायालयाने आत्ताच तो निर्णय दिलेला आहे, त्याला खूप दिवस झालेले नाही. त्यामुळे आता कास्टमधनं जरी तुम्ही पास असाल तरी टेटमध्ये चांगले मार्क्स असाल तर तुम्ही ओपनवरती पास होतात किंवा आहेत. आजपर्यंतच्या शासन निर्णयानुसार तुम्ही पास आहात. परंतु जर आता काल मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये असा निर्णय झाला आहे तर आता नवीन येणारं परिपत्रक नेमकं आता पुढे आपल्याला काय सांगते ते पाहणं महत्त्वाचं असेल. अशा 2 महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.